राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यात एक जोरदार चर्चा सुरू होती की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षात साईडलाईन केलं जात आहे। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत त्यांची नावं नव्हती। बैठकांमध्ये त्यांना डावललं जात आहे असं सांगितलं जात होतं। राजकीय वर्तुळात तटकरे पटेल यांचं वजन कमी झालंय असा सूरही होता। पण गेल्या 8-10 दिवसात जे घडलं त्यानं हे सगळं चित्र आता उलटून केलंय। म्हणजे बघा ना, एकीकडे अनिकेत तटकरे कोकणातून विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राजेंद्र जैन यांना थेट राज्यसभेचं तिकीट मिळालंय। आणि हे होताना छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा पत्ता कट झालाय। म्हणजे साईडलाईन झालेले म्हणून हिणवले जाणारे तटकरे आणि पटेल आज पक्षात सर्वाधिक ताकदवान दिसतायत। आता हे सगळं कसं घडलं, भुजबळांची उमेदवारी का गेली आणि या सगळ्याचा अर्थ काय होतो, आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा। मुळात पटेल तटकरे यांना साईडलाईन केल्याचा वाद कुठून सुरू झाला त्याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात जाणून घेऊयात। गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी पाठवली। त्या यादीत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा कुठेही उल्लेख नव्हता, ज्यामुळे त्यांना पदावरून दूर केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेदांच्या चर्चा सुरू असताना मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सुनील तटकरे आक्रमक झाले आणि त्यांनी उघडपणे विचारलं की प्रत्येक वेळी मी आणि प्रफुल्ल पटेलांनीच टीकेचं धनी का व्हायचं। म्हणजे पक्षांतर्गत नाराजी त्यावेळी उघड बोलली जात होती, ज्यामुळे तेव्हा अनेकांना असं वाटलं की तटकरे पटेल यांचा काळ संपत आलाय। पण सध्या तरी राजकीय वर्तुळात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या जोडगोळीचा वर चष्मा अजूनही कायम असल्याची चर्चा रंगली आहे, ज्याचे 2 महत्त्वाचे कारण आहेत। त्यापैकी एक म्हणजे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा या निवडणुकीत कोणताही विरोधी उमेदवार न राहिल्याने त्यांचा थेट विजय झालाय। खरं तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली आहे। परिणामी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या अनपेक्षित वळणामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला नवं रूप मिळालंय, ज्यामुळे असं बोललं गेलंय की खासदार सुनील तटकरे यांचा मुलगा थेट बिनविरोध आमदार झालेत। आता हे एकट्या तटकरेंचं यश नाहीये, तर पक्षातील त्यांची ताकद किती आहे याचा पुरावा आहे। पटेल तटकरे या जोडगोळीचा दुसरा धक्का म्हणजे भुजबळांचा पत्ता कट करत राजेंद्र जैन यांची राज्यसभेवरील वर्णी। तुम्हाला सांगते, छगन भुजबळ यांचं नाव जवळजवळ निश्चित असतानाही त्यांना वरिष्ठांनी वेटिंगवर ठेवलं होतं। छगन भुजबळ यांच्या एका अटीमुळे त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि आधी समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ द्या, त्यानंतरच उमेदवारी अर्ज भरणार अशी अट भुजबळांनी ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मात्र आता छगन भुजबळ यांचा पत्ता कट झालाय। त्यांची अट त्यांना कुठेतरी नडली आहे असं बोललं जात आहे, कारण राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा मास्टर स्ट्रोक खेळत राजेंद्र जैन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी रात्री उशिरा या उमेदवारीची घोषणा केली आहे। राजेंद्र जैन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते विदर्भातील गोंदिया जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांनी यापूर्वी विधान परिषद आमदार म्हणून काम केलंय। विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे ते निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे। राज्यसभा उमेदवारीसाठी प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावासाठी जोरदार पाठपुरावा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आता या 2 राजकीय घडामोडींचा अर्थ थोडक्यात समजून घ्यायचा झाला तर सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षातील महत्त्वाविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या। मात्र एकीकडे सुनील तटकरे यांच्या मुलाला
विधान परिषदेची उमेदवारी आणि आता प्रफुल्ल पटेल यांच्या विश्वासूला राज्यसभेचं तिकीट मिळाल्यामुळे तटकरे पटेल जोडीचा वरचष्मा अजूनही कायम असल्याचं स्पष्ट झालंय. तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या घडामोडींनंतर भुजबळ आता पुढे काय करतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.